राज्यात अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय शहरी भागांमध्येही पाणी कपातीचं संकट ओढवणार असल्याची चर्चा आहे. कमी पर्जन्यमानाच्या संकटाची टांगती तलवार असतानाच ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यात येत्या शुक्रवारी पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती आहे. हा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद असणार असल्याची माहिती आहे. जलवाहिनीच्या कामकाजासाठी पाणी पुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात MMRDA मार्फत आनंदनगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडच्या कामादरम्यान इंदिरानगर संपकडे जाणारी 813 मिलीमीटर व्यासाची ऊर्ध्ववाहिनी बाधित होत असल्यानं MMRDA कडून 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2200 मीटरपैकी 800 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचं काम पूर्ण झालंय. 800 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्यानं अंथरण्यात आलेली 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. या कामाकरता शुक्रवारी 12 जूनला सकाळी 9 ते शनिवारी 13 जूनला सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नंबर 2, 3, 4, चैतीनगर, परेरानगर, सांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवीपाडा, रामनगर, सीपी तलाव, येऊर परिसर इत्यादी भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महापालिकेमार्फत सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय.